मित्रांनो, आपण चर्चा कशावरती करत होतो? तर वास्तुशास्त्र आणि विधिलिखित याच्यावरती चर्चा केली. याच्याबद्दल मी सविस्तर तुमच्यासमोर मांडलेलं आहे. पण त्या दरम्यान मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. तीच गोष्ट मी तुम्हाला आज सांगणार आहे. मित्रांनो, त्या अगोदर मी तुमची एक क्षमा मागतो, कारण भरपूर काळ गेल्यामध्येच व्हिडिओ बनवायला कामाच्या व्यस्ततेमुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही. त्याबद्दल क्षमस्व. मी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे आणि कामाचा व्याप असल्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकलो नाही. मित्रांनो, आपण वास्तू दोष म्हणतो. तो वास्तू दोष नसतो. त्या वास्तूच्या रिक्वायरमेंट असतात, इच्छा असते, त्याची मतं असतात, त्याचं मन असते. ते समजून घेणं आवश्यक आहे. ते जर आपण समजून घेतलं आणि त्या अनुषंगाने जर आपण काम केलं तर वास्तू आपल्याला त्या वास्तूमध्ये तो पुरुष किंवा वास्तुदेवता काही म्हणा त्याला तुम्ही, ती एनर्जी असते, जी तिथे ऊर्जा असते, ती ऊर्जासुद्धा आपल्याला सोबत करते, मदत करते. अन्यथा ही ऊर्जा 7 समुद्रापलीकडे येते. तुम्ही कुठेही जा, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, ती ऊर्जा तुमची पिच्छा सोडवणार आहे. आणि ऊर्जा कुठली असते तर मूळ जागेतील, ज्याला आपण नेटिव्ह प्लेस म्हणतो. आपली मूळ जागा, आपलं गावचं घर, जिथून आपल्या जीवनाचा प्रवास झालेला असतो, आपल्या कुटुंबाच्या जीवनाचा प्रवास झाला असतो. आज त्या महिलेची मानसिकता ढासळलेली आहे, ती मनोरुग्ण होण्याची स्थितीला जाऊन पोचलेली आहे. पण आता त्याच्यावरती आपण काय करू शकतो? काही करू शकत नाही. कारण का? मी सल्ला देऊ शकतो, त्यांना मार्गदर्शन करू शकतो, उपचार सांगू शकतो, त्याच्यावरती त्यांना मी समजावू शकतो की बाबा हे करा, हे करू नका. त्याच्या पलीकडे मी काय करू शकत नाही. मित्रांनो, आयुष्यात अनेक लोक माझ्या आलेत, त्यांना मी मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांना मी सल्ला दिलेला आहे आणि त्या सल्ल्यानुसार, त्यांच्या मार्गदर्शनानुसार, माझ्या मार्गदर्शनानुसार त्यांनी त्या उपाययोजना केल्यानंतर त्यांचे प्रश्न सुटलेले आहेत. आणि एकदा तुमचं मन शांत असेल, तुमच्या मनावरती ताबा असेल, तर हळूहळू तुम्हीही निर्णय घेऊ शकता. त्याला म्हणतात काय? मानसिक संतुलनता निर्माण करणं, मानसशास्त्र. हेच ते वास्तव आहे मित्रांनो. हे समजून घेणं आवश्यक आहे. ही गोष्ट मी तुमच्यासमोर ठेवलेली आहे. ती गोष्ट तुम्हाला कशी वाटली? आता निर्णय त्यांच्या हातात आहे. ते निर्णय काय घेणार, काय नाही घेणार, ही गोष्ट त्यांच्यासमोर पोचली, त्यांच्यापर्यंत पोचली, तर त्यांनी पुढे जाऊन कोणाचं तरी मार्गदर्शन घेऊन आपल्या समस्या सोडवाव्यात. हीच एक कळकळीची विनंती आहे त्यांना. आणि हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. तुमच्यासमोर हे वास्तव मांडलेलं आहे, मी बोललो आहे तुमच्यासमोर. आणि सनातनी वास्तव, त्याचं विश्लेषण मी तुमच्या